ह्यांची माहिती अशी की गोसेवा आयोगाच्या माध्यमातून जेवढ्या गोशाळा रजिस्टर झाल्यात त्याचं सगळं काम साहेबांनी बघितलेलं आहे. आता ते स्वतःच त्यांच्या कामाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करते. धन्यवाद. नमस्कार. सुरुवात आपण गुरुची साधना जी करत असतो तर गुरूंचं नाव घेऊन करूया आणि मग पुढची माहिती मी तुम्हाला कशी देतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. मी सुहास न्यायाधीश छत्रपती संभाजीनगरहून आलो आहे. माझं काम जे आहे ते गोशाळेंचे जे प्रश्न आहेत त्यांना मार्गदर्शन करणे आणि हे मार्गदर्शन जे आहे हे मोफत आहे. यासाठी कोणते चार्जेस नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काम सुरू केल्यापासून सर्वसाधारण 350 गोशाळांना माझी मदत झाली आहे आणि या मदतीतून त्यांच्यात ज्या काही सुधारणा झाल्या तर त्यांच्या लेखी आणि काही मोबाईलवर त्यांनी क्लिप्स पाठवल्या. मी त्यात सुद्धा तुमच्याशी शेअर करेन. सांगायचा उद्देश आहे की हे जे काही चाललंय आता याला मार्गदर्शक असं कोणीच नाही आहे. सरकारी स्कीम्स वगैरे भरपूर आहेत, सगळं काही आहे, परंतु पाठीराखा असा कोणी नाही आहे. आणि या सगळ्या अनुभवातून मी आलेलो आहे आणि मला असं वाटलं की मला जे कष्ट झालेत या क्षेत्रामध्ये, माझं स्वतःचं एक NGO आहे, तर मला जो कष्ट झालाय तर त्या कष्टाचा जो भाग मी अनुभवला आहे तो फार कठीण, प्रचंड पैसा सगळं काही मी ओतून सुद्धा मला ते सॅटिस्फॅक्शन मिळालं नव्हतं जे मिळायला पाहिजे होतं. तर त्या दृष्टीने मी स्वतः शिक्षित होऊन त्या विषयातला मी तुम्हाला हे मार्गदर्शन करण्यासाठी उभा आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य 13वं जे हे राज्यस्तरीय संमेलनाचे जे कोणी करते धरते आहेत यांचे आभार प्रदर्शन करतो की यांनी मला आज इथं संधी दिली. आणि काही मित्रपरिवार आहेत रत्नागिरीचे की ज्यांनी मला इथपर्यंत बोलवलं आहे स्टेजपर्यंत आणि माझ्यामध्ये ती एक चेतना आणली आहे की माझ्यामुळं कुणाचा काही फायदा व्हावा असं त्यांनाही वाटत होतं, त्यामुळं त्यांनी मला इथं बोलवलं आहे. महाराष्ट्र गोशाळा सेवा अभियान नावाने मी एक 3 वर्षापूर्वी एक ग्रुप सुरू केला आहे फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर आणि त्याचे आज सर्वसाधारण 300-350 सदस्य आहेत माझे. त्यांचं रेग्युलर जे काही काम असतं, ज्यांना काही अडचणी असतात ते माझ्याशी संपर्कात असतात आणि ते मला विचारतात. त्या पद्धतीने मी त्यांना ते काही जे काही प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने मी त्यांना मदत करत असतो. तर स्मॉल NGO डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा माझा एक प्रोग्राम आहे. याच्यात छोटे छोटे NGO जे आहेत या NGOचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उकल करून देण्याचं काम आमचा स्मॉल NGO डेव्हलपमेंट प्रोग्राम करत आहे. स्मॉल NGO डेव्हलपमेंट प्रोग्रामचे जे काही सदस्य आहेत हे रेग्युलर माझ्या संपर्कात असतात आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देणं हे माझं काम आहे. सर्वसाधारण जे पैशाचे आर्थिक व्यवहार आहेत हे मोठ्या प्रमाणात आजपर्यंत मी अनुभवले आहेत की चार्टर्ड अकाउंटंट असेल, टॅक्स कन्सल्टंट असेल किंवा तुमचे ऑडिटर्स असतील किंवा इतर जे कोणी असतील जे तुम्हाला तुमच्या दररोजच्या कामामध्ये ज्यांची गरज असते तर यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीचा जर अभ्यास केला तर मी हे अनुभवलं आहे की आर्थिकदृष्ट्या जो उभा राहणारा जो कोणी गोसेवक असेल म्हणजे गोशाळा चालक असेल किंवा NGO असेल तर यांना आर्थिक असं पाठबळ मुळात नसतं. हे चाचपत असतात. हे आपले सगळे सोर्सेस जमा करून आपलं हे क्षेत्रामध्ये उभं राहण्याची प्रॅक्टिस करत असतात आणि अशा वेळेस जे काही लायसन्स आहेत, गोसेवा आयोगाचं रजिस्ट्रेशन असेल किंवा 1280 जे CSR नीती आयोग असे जे काही तुमचे सर्टिफिकेट्स तुम्हाला काढावं लागतात हे गरजेचे असतात. भविष्यात त्याची गरज नेहमी पडणार असते. तर हे काढण्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी केली गेली आणि ह्या 1 लाखामध्ये मी सुद्धा 50,000 एका लायसन्ससाठी दिले. परंतु ते दिल्यानंतर मला त्या काढून देणाऱ्याकडनं काही फायदा झाला नाही, फक्त कागद माझ्या हातात आला आणि तो अनुभव फार विदारक होता. तर या सगळ्या गोष्टी अनुभवताना मला असं वाटायला लागलं की मी का उभा राहत नाही. मी स्वतः उभा राहून जर मी सगळ्यांसाठी जर काम केलं आणि गोसेवकांसाठी पर्टिक्युलर काम केलं तर गायींचं एक फार मोठं हे क्षेत्र आहे आणि इथे काम करणारे सगळेच सुशिक्षित नाही आहेत. ग्रामीण एरियातले शेतकरी लोक याच्यात भरपूर आहेत की ज्यांचं कार्य फार म्हणजे अगदी म्हणजे तारीफे काबिल आहे
की ज्यांना खूप कष्ट घ्यावं लागतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ज्यांना आपल्या कुटुंबाकडे बघता येत नाही आणि सगळ्या दृष्टीने ते अगदी गांजलेले असतात. आणि अशा वेळी जर त्यांना एखाद्या कागदाची गरज असेल, एखाद्या लायसन्सची गरज असेल, तर त्यावेळेस त्यांना कोणी पैसा मागितला तर ते त्यांना फार कठीण जात असतं. तर आमचा प्रयत्न असतो की अशा वेळी ह्या लोकांना, जे असे गरजू आहेत, यांना आपण काही सेवा मोफत आणि काही चार्जेबल मायनर चार्जेस असतील, जे काही गव्हर्नमेंट फीस या स्वरूपात आपण त्यांना द्यावी आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा. तर असे बरेचसे क्लायंट आहेत माझे. क्लायंट म्हणण्यापेक्षा माझे गोसेवक आहेत की ज्यांना अशा परिस्थितीत मदत झाली की ते खूप मोठे झाले नंतर. असेच एक गोसेवक चिखलीचे आहेत, बुलढाणा जिल्ह्यातले, अमोल साठे नावाचे. त्यांचा फार मोठा प्रोजेक्ट आहे. 138 गायी आहेत त्यांच्याकडे आणि 35 एकर लँड आहे त्यांच्याकडे. तर ज्या पद्धतीने ते ऑपरेट करतात किंवा चालवत आहेत ती गोशाळा, तर ती फार म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने करतात. पण एकदा अशी परिस्थिती आली की त्यांना काही कुणी अटॅक केला, त्यांना काही ऍक्सिडेंट झाला त्यांचा आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना गोसेवा आयोगाची शेवटची तारीख होती दुसऱ्या दिवशीची आणि घरची परिस्थिती महाभयंकर होती. तर अशा परिस्थितीत त्या क्षेत्राकडे म्हणजे गोशाळेकडे बघायला तसं कोणीच नव्हतं. तर त्यावेळेस सहज मला फोन आला त्यांच्या बंधूंचा की आमचं असं अडलंय आणि माझे भाऊ असे आहेत. तर रात्री 11:15 वाजता करेक्ट आम्ही गोसेवा आयोगाचं रजिस्ट्रेशन करून सगळं करून ते परिपोषण हा एक विषय आहे याच्यातला की परिपोषण 50 रुपये पर डे महाराष्ट्र गोसेवा आयोग तुम्हाला देत आहे. 1,500 रुपये महिना एका गाई मागे, ज्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स फुलफिल केल्या तर तुम्हाला गोसेवा आयोगाकडनं ही मदत मिळत असते. सांगतो. तर ह्या अशा गोशाळा आहेत ज्यांनी आता नवीन सुरू केल्या आहेत पण ज्यांच्याकडे गायींची संख्या कमी आहे, तर त्यांच्यासाठी ही एक माझी सूचना असेल की त्यांना अनुदानाची एक संधी माझ्या माध्यमातून मी देऊ शकतो. म्हणजे त्यांचे पेपर्स माझ्या माध्यमातून म्हणजे मी त्यांचं सगळं क्लिअर करून त्यांना तिथपर्यंत नेऊन पोहोचवेल. त्यासाठी तुमची गोशाळा जी आहे त्या गोशाळेमध्ये 50 गायी 3 वर्षाच्या वरच्या हव्यात आणि त्याचं ऑडिट 3 वर्षाचं आपलं कंप्लीट असायला हवं. ही एक मेजर कंडिशन आहे. जागा स्वतःची नसेल तर भाडे तत्वावर तुम्ही 30 वर्षाच्या करारावर तुम्ही एक बॉन्डवर लिहून ते तुम्ही आम्हाला देऊ शकता. हे सगळे पेपर्स तुम्ही अगदी क्लिअर केले आणि त्याशिवाय तुम्हाला 12A ATG CSR नीती आयोग हे लायसन्स लागतील, कारण की त्यांना लायसन्सची नोंद सुद्धा तुमच्या त्या कागदपत्रांवर करावं लागेल. तर हे जर तुम्ही क्लिअर करून दिलं आहे ATG मेन्शन करावं लागतं. कारण की आता तुम्ही जर यात गेलात, समस्त महाजन जी मुंबईची कंपनी आहे जी गोशाळेंसाठी मदत करते, सर्वोपरी मदत करते, आर्थिकही करते आणि सामानाच्या स्वरूपातही करते. तर त्यांच्या कंडिशनमध्ये सुद्धा हे पूर्ण लायसन्स तुमच्या असायला हवेत, कारण की डोनेशन्स घेताना त्या गोष्टींची गरज आहे. आणि गोसेवा आयोगाच्या एका कॉलम मध्ये तुम्हाला ATG आहे का, 12A आहे का असा एक प्रश्न केला आहे. नाही, मॅन्डेटरी नाहीये, पण तुमचं असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी जर भविष्यात दुसऱ्या एखाद्या इन्स्टिट्यूटला जर अप्रोच झालात तर तिथं तुम्हाला हे मागितलं जाईल. तर हे एक कारण आहे की ह्या कारणाने तुम्ही ते करून तुमचं फाईल रेडी करून ठेवाल. हा त्याच्या मागचा माझा उद्देश आहे. तर हे सगळं तुम्ही जर करून घ्याल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतील, सोप्या होऊ शकतील. याशिवाय तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही ह्या समस्यावर चर्चा करू शकता. माझा नंबर तुम्ही हवा तर लिहा अथवा माझा नंबर तुम्हाला इथूनही मिळेल. नंबर हवा असेल तर घ्या, 9960 589 525. तर ह्या नंबरवर तुम्हाला काही अडचण आली 9960 589 525. सुहास न्यायाधीश.